हॅलो, दिस विशाल नागपुरे. सो आजचा दिवस खूप चांगला आहे आपल्यासाठी. खूप जणांना माहीत झालं असेल, तर चला आपण त्याच्याबद्दल जास्त बोलू नये, त्या गोष्टी राहू द्या काहीतरी आपल्या संदर्भात. तर चला आपला एक व्हिडिओ आहे ग्रुप सी क्लर्क संदर्भात. बघा, खूप एक चांगला एक पॉईंट मांडला आहे मी. अजूनपर्यंत मी ॲक्च्युली मुद्दा असा आहे की खूप सारे विद्यार्थी या संदर्भात अजून पण अवेअर आहे की नाही मला माहीत नाही. पण बघा, इम्पॉर्टंट याच्यामध्ये ऑप्टिंग आउट जे आहे, ठीक आहे, ऑप्टिंग आउट जो आहे हा किंग मेकर ठरणार आहे. ऑप्टिंग आउट जो आहे तो किंग मेकर ठरणार आहे. कशावरून? तर एमपीएससी इतिहासातील सर्वात मोठी वेटिंग लिस्ट. लक्षात ठेव, एमपीएससी इतिहासातील सर्वात मोठी वेटिंग लिस्ट राहणार आहे. आपण त्याचं विश्लेषण बघूया, ॲक्च्युली कशी राहील, काय राहील, कशा पद्धतीने राहील. आपण त्या सर्व गोष्टी बघून घेऊ कसं काय राहील ते, ठीक आहे. कारण की बघा, ॲक्च्युली असं आहे की खूप जणांना एक असं वाटतं की माझा स्कोर काहीतरी आहे. मला वाटतं की मला खूप जणांनी विचारलं की सर काही क्लासेस मला माहीत नाही काय आहे कसं काय, मला टाईम नाही, कारण की माझे लेक्चर असतात ऑफलाईनमध्ये, काही मुलांचे निवेदन द्यायचे होते, मला तेव्हा टाईम भेटला नाही. पण विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की काही क्लासेस, काही टेलिग्राम चॅनल जे आहे काहीतरी 210, 200, 100, 200 काहीतरी कट ऑफ सांगत आहे, 400 पैकी वगैरे वगैरे. तर लक्षात ठेवा, किती पण काय होऊन जाव, किती पण काही, मग ते शतमान पद्धत असेल तिथे काही जास्त कटणार नाही. मी सांगितलं तुम्हाला एकदम परत त्या वेळेस. शतमान असेल, प्राधिकरण असेल, ऑप्टिंग आउट असेल, 200च्या वर कट ऑफ लागणार नाही म्हणजे नाही. किती लागणार तुम्ही सांगितलं, 170, 180, 160, 110, 110, 120 पर्यंत तुम्ही सांगितलंय कास्टनुसार. माझा तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही कट ऑफ संदर्भात. वाटलं तर मी पुन्हा एकदा नवीन बनवून देईल, पण ते मुलांची मागणी असेल तर बनवेल, अदरवाईज मी ऑलरेडी बनवून ठेवला आहे. जर मुलांनी डिमांड केली तर एक फ्रेश व्हिडिओ बनवेल की ॲक्च्युली कसं राहील बा. पण आपण सर्वात पहिलं बघू की ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये पण तेच बघणार आहे आपण. थोडंफार एक त्याचा इन्फ्लुएन्स येईल कट ऑफचा. किंग मेकर कोण, कशाला म्हटलं मी किंग मेकर? ऑप्टिंग आउट. ऑप्टिंग आउट खूप लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही की ऑप्टिंग आउट काय आहे आणि ऑप्टिंग आउटचा जो संबंध वेटिंग लिस्टशी काय आहे, ऑप्टिंग आउटचा संबंध वेटिंग लिस्टशी कसा काय आहे तो ॲक्च्युली असा आहे की जर समजा मी ऑप्टिंग आउट करत आहे, हे केव्हा येईल ऑप्टिंग आउट? फायनल रिझल्ट लागल्यावर. सर्वात पहिले पॉईंट समजून घ्या, ऑप्टिंग आउट तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा फायनल रिझल्ट लागतो. बघा, स्किल टेस्ट केव्हा होणार आहे, काय होणार आहे, खूप जण मला विचारतात. त्यांना मी सांगितलं ऑलरेडी की मार्चच्या 15च्या जवळपास तुमची स्किल टेस्ट जवळपास होईल. तर तुमचे काम याच्यामध्ये की जे ऑप्टिंग आउट जे नंतर होईल, नंतर जे ऑप्टिंग आउट होईल त्या ऑप्टिंग आउटच्या नंतर एक सर्वात मोठी वेटिंग लिस्ट लागेल. ती वेटिंग लिस्ट माझ्या तरी मते 7,000 जागेपैकी 1,500 ते 2,000 वेटिंग लिस्ट राहील. 1,500 ते 2,000 लक्षात ठेवा. म्हणून जे पण विद्यार्थी स्किल टेस्टला पात्र होणार आहे, जे पण विद्यार्थी स्किल टेस्टला इलिजिबल होतील, त्यांचे मॅक्झिमम चान्सेस आहे लागण्याचे. म्हणून कितवा पण नंबर काउंट राहत नाही, ठीक आहे. तर आधी आपण समजून घेऊ ॲक्च्युली की कन्सेप्ट काय आहे, काय मला सांगायचं आहे, ऑप्टिंग आउट काय आहे आणि वेटिंग लिस्ट काय. मला सर्व समजलं. आणि किंग मेकर बनणार आहे ऑप्टिंग आउट जे आहे, हे किंग मेकर बनणार आहे. कसं बनणार आहे, काय बनणार आहे ते आपण बघूया, ठीक आहे. हे सर्वात पहिले बघू आपण विद्यार्थ्यांना ऑप्टिंग आउट. सेकंड बघू आपण वेटिंग लिस्ट. तर सर्वात पहिले विद्यार्थ्यांना आपण बघू की या ऑप्टिंग आउटचा खेळ काय आहे. ते एक्झाम्पल आपल्या 7,000 जागा आहे. या 7,000 पैकी तुम्हाला एक मी सांगतो जनरली, म्हणजे जो माझ्याकडे जो डेटा आहे, जो एक ऑफिशियल डेटा आहे माझ्याकडे विद्यार्थ्यांचा जो पण आहे, या 7,000 पैकी 2,800 जे आपण पोस्ट आहेत जे तलाठी बनले आता किंवा त्याचे जो रिझल्ट लागेल तलाठ्यांचा आहे. किती जागा? 7,000 पैकी 2800 पोस्ट आहेत तलाठ्याच्या. PSI, STI, ASO त्या माझे विद्यार्थी तुम्ही बघितलं, महाराष्ट्र सेकंड टॉप आलेली आहे ओबीसी फील्डमधून. तिचा स्कोर याच्यात 270 आहे. विचार करा, तिचा स्कोर याच्यात 270 आहे. ती ऑप्टिंग आउट करेल का? तर ऑब्व्हियसली करणार आहे. आणि जे पण ग्रुपमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना मी स्वतः सांगेल, आणि त्यांचा जो पण माझ्यावर विश्वास आता आज आलेला आहे, सर्वांना विश्वास, ज्याला बाबा विशाल सर जे सांगलेल्या गोष्टी आहेत ते ऑप्टिंग आउट 100% करतील, हे लक्षात ठेवा. हां, काही लोकांना आवड असेल ग्रुपची ते ग्रुपशी करतील, अदरवाईज तलाठी करतील, पण मॅक्झिमम 99% लोक ऑप्टिंग आउट करणार आहे. तर हे जे सर्व लोक आहेत समजून घ्या, हे याची संख्या आहे आपल्याकडे 500 जवळपास.
असा मग समजून घेऊ जवळपास, असं कमी जास्त याच्यात होत राहील. त्यानंतर ZP चे आहे, इतर सडक सेवा जे आहे, इथले आपण 500 जागा पकडू 1000 पकडण्याच्या ऐवजी. हा कमी जास्त डेटा होईल. आता हे झालं 1000 आणि 2800, त्याला म्हणू शकतो 3800. म्हणजे याच्यामधून नियर अबाउट 380 म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू 3500 पकडू, है ना. म्हणजे 50%. 50% ज्या जागा आहे त्या जागा ऑलरेडी पोस्ट होल्डरला भेटणार आहे. आज खूप जणांमध्ये तलाठीची भरती रद्द होणार आहे का? भरती रद्द होणार नाही, लवकर रिझल्ट लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे गॅरंटी आहे, 100% आहे. कोणी किती बोलत असेल, कोणी किती आंदोलन, शांत झाले नाही आंदोलन करणार आहे. हां, ठीक आहे. तर 7000 पैकी 50% ज्या पण पोस्ट आहे त्या पोस्ट ज्या आहे काय म्हटलं आपण, पोस्ट होल्डरचे आहे. तर यामधून नियर अबाउट 3000 लोक ऑप्टिंग आउट करतील. काय करतील? याच्यामधून ऑप्टिंग आउट करतील. हे सर्व माझ्याकडे आहे, लक्षात ठेवा. हे विद्यार्थी माझ्याकडे आहे, माझ्या ग्रुपमध्ये आहे, माझ्या संदर्भात कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ठीक आहे. तर ऑप्टिंग आउट करतील. आता 3000 आपण काय म्हटलं, 500 सोडली, इथे पण सोडले. आपण काय करतो, आपण एकदम चला वर बघत आहे, 3000 3000. तर ज्यांनी ऑप्टिंग आउट केलं, तर जे लोक मग 10,000 मध्ये, बघा 21,000 पैकी जे 10,000 मध्ये आहे ते डायरेक्ट वेटिंग लिस्ट मध्ये येतील. कितीची वेटिंग लिस्ट लागेल मग? 3000 ची वेटिंग लिस्ट. मग सर आता 21,000 आहे बाबा, 21,000 आहे, 21,000 पैकी 3000 ची वेटिंग लिस्ट राहील. सर मग तरी पण कठीण आहे. ते लक्षात ठेवा, 7,000 आणि 3000 झाले 10,000. या 21,000 मध्ये टायपिंग सर्टिफिकेट वाले जे काही प्लेयर आहेत, टायपिंग सर्टिफिकेट जे आहे, काही लोकांकडे आहे, काही लोकांकडे नाही आहे. काही लोक स्किल टेस्ट मध्ये कटतील आणि काही जे इतर जे आहे समजून घ्या, शतमान पद्धतीमध्ये कटणार नाहीये. लक्षात ठेवा, शतमान पद्धत आपण काल डिस्कस केलेली आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. शतमान पद्धत 400 पैकी आहे, 200 पैकी नाही आहे. त्याच्यामध्ये पण माहित नाही यार कसे काय हे सांगतात. तर 21,000 पैकी तुम्ही शतमानमध्ये कोणी कटणार लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. पण याच्यात लक्षात ठेवा की टायपिंग सर्टिफिकेट आणि स्किल टेस्ट जे आहे हे कटू शकते. म्हणजे समजून घ्या आपण 18,000 17,000 काहीतरी लोक राहतील. 17,000 म्हणून तुम्हाला 10,000 मध्ये लागेल, मोठी गोष्ट नाही. म्हणजे स्किल टेस्टचा जो कट ऑफ लागेल त्याच्या फक्त 2-3 मार्कच जास्त कट ऑफ आणायचा लागेल. म्हणजे एक आपल्यासाठी ही गोष्ट चांगली आहे की जे पण स्किल टेस्टला येतील त्यांचे चान्सेस 100% का बरं? या एका गोष्टीमुळे, या वेटिंग लिस्टमुळे. तुम्हाला काय म्हटलं मी, इतिहासातील सर्वात मोठी वेटिंग लिस्ट लागणार आहे. आणि कशामुळे? तर या तलाठीच्या रिझल्टमुळे, या जिल्हा परिषदच्या. आणि बघा सर मग तुम्ही असं एकदम डायरेक्ट बोलत आहे बा. डायरेक्ट बोलायचं रिझन असं आहे की आपला जो ग्रुप सी जो रिझल्ट आहे तो समजून घ्या. ग्रुप सीचं कसं काय राहणार आहे. ग्रुप सी मी टायपिंगमध्ये बोलताय, टॅक्स असिस्टंटबद्दल मी सांगून ठेवलं आहे, ते पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ग्रुप सीचं असं आहे की मार्चमध्ये, ते पण समजून घ्या काय आहे ते. अजून मला ते 10 वेळा विचारतील. मार्चमध्ये याच्यामध्ये असं राहील की फायनल रिझल्ट लागेल. फायनल रिझल्ट लागेल मार्चमध्ये. फेबमध्ये सेकंड आन्सर की येईल. फेबमध्ये काय येईल? सेकंड आन्सर की. आणि मार्चमध्ये काय येईल? फायनल रिझल्ट लागेल. ठीक आहे. आता आचारसंहिता येणार आहे, है ना. आचारसंहिता येणार आहे. तर याचं काही घेणं देणं नाही आचारसंहितेशी, हे समजून घ्या सर्वात पहिला पण. याचं काही घेणं देणं नाही आचारसंहितेशी, हे लक्षात ठेवायचं. मार्चमध्ये किंवा जर खूप जास्त झालं, खूप जास्त, तर एप्रिलमध्ये जाईल. खूप जास्त झालं तर हे लक्षात ठेवायचं. खूप जास्त फायनल रिझल्ट. आता या फायनल रिझल्टमध्ये काय काय येईल लक्षात ठेवा. या फायनल रिझल्टमध्ये तुम्हाला सर्वात पहिले येईल काय? स्किल टेस्टचं. तुमची स्किल टेस्ट केव्हा राहील? मार्चमध्ये. ठीक आहे. आणि जे पण एक्स सर्व्हिसमॅन आहेत
जे पण अपंग आहेत, म्हणजे ज्यांना समजून घ्या स्किल टेस्ट नाही आहे, त्यांचे पण रिझल्ट ना होल्डवर राहतील. जे अपंग आहे, एक सर्व्हिसमॅन आहे, त्याच्यामध्ये आपलं अनाथचं आहे, ते तेवढं हे नाही, स्पोर्ट्स आहे है ना, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, तर यांचे रिझल्ट होल्डवर राहतील. का बरं? की जोपर्यंत स्किल टेस्ट यांची कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट होल्डवर राहील. जनरली असं आहे की जसं मला म्हटलं की तुम्हाला मार्चमध्ये फायनल रिझल्ट लागेल, म्हणजे तुमच्या आन्सर कीचा जो पण कट ऑफ लागेल, ठीक आहे, फायनल रिझल्टचा जो कट ऑफ लागेल, ठीक आहे, या कट ऑफ नंतरच ऑब्व्हियसली काय होणार आहे, स्किल टेस्ट होईल. स्किल टेस्ट आपल्याला माहिती आहे कोणाचे होईल, जे कास्टवाले आहे आणि जे पण सर्व आपण बोललेलो याच्यामध्ये काय आहे ते सर्व आपण ऑलरेडी डिस्कस केलं. तुम्ही व्हिडिओ बघत चला, तुम्हाला थोडा आयडिया येईल. तर असं काहीतरी ग्रुपशी चालणार आहे. फेब्रुवारीमध्ये सेकंड की येईल. खूप जण नाही का अफवा फैलवतात, अफवा आताच येणार आहे, 15 दिवसात येणार आहे, 7 दिवसात येणार आहे. बघा कसं माहिती आहे का, MPSCचं नाही का काही गोष्टी समजून काय असते. MPSC काय करते, जी आता तुमची मेन झालेली आहे, तर MPSCची मेन झाल्यानंतर MPSC काय करते, फर्स्ट की नंतर हे आपण दुसऱ्याच्या बरोबर बघू. म्हणजे कसं असते की फर्स्ट की नंतर, आता आपली फर्स्ट की आली आहे समजून घ्या. फर्स्ट की नंतर 45 to 60 डेज घेते. कशासाठी? तर सेकंड की साठी. आता काय म्हणून सर एवढा कसा वेळ लागते, यांचं सर्व आन्सर की बनवून आहे, यांची सेकंड आन्सर की बनवून आहे, पण कसं काही नियम आहे रे बाबा. त्यांना हे जे सांगायचं आहे आता सेकंड आपलं 85 ते 60 जे सांगायचं आहे फायनली, कसं असते, सेकंड की ते तेव्हाच देतात जेव्हा त्यांच्या समोरचं नियोजन झालेलं असेल, प्लॅनिंग झालेली असेल. आता कोणती प्लॅनिंग याच्यामध्ये झालेली असेल, तर सेकंड की ते तेव्हाच पब्लिश करतील. सेकंड की तेव्हाच पब्लिश करतील जेव्हा त्यांच्याकडे स्किल टेस्टची डेट, ठीक आहे, या सर्व गोष्टी क्लिअर असतील. आणि आपण आचारसंहितेचा फरक पडत नाही, पण जर यांना असं वाटलं की आचारसंहितेमध्ये जर समजा तुम्हाला एखादा झोन भेटत नसेल, आयन झोन किंवा जे पण असेल, कारण तुम्ही टायपिंग तिथेच होणार आहे जवळपास, तर अशा वेळेस स्किल टेस्टची डेट जोपर्यंत क्लिअर होत नाही, जोपर्यंत सेंटर त्यांना एकदम क्लिअर त्याला सांगता येत नाही, तोपर्यंत स्किल टेस्ट चालेल. आणि स्किल टेस्ट पण आपण जसं बघतो की 7 दिवस 10 दिवस, एका दिवसात तर होऊ शकत नाही, मला वाटत नाही एका दिवसात होईल म्हणून. 7 दिवस 10 दिवस किंवा मॅक्झिमम 7 दिवस तरी घेतील. तर या समजलं काय म्हटलं मी, फर्स्ट की नंतर 45 ते 60 दिवसांनंतर सेकंड की येते. आता आपली फर्स्ट की केव्हा आली तेवढा बघायचं, तर फेब्रुवारीमध्ये आन्सर की येईल. आणि सेकंड की आल्यानंतर लक्षात ठेवा, सेकंड की आल्यानंतर 10 ते 15 डेजमध्ये रिझल्ट लागतो, म्हणजे कट ऑफ लागून जाईल. समजलं सर्वांना? सेकंड की नंतर 10 ते 15 दिवसानंतर कट ऑफ रिझल्ट लागेल पूर्णपणे फायनल, ठीक आहे. हा झाला आपला मेरिट लिस्टवाला, ठीक आहे. मग आपण काय करू की सेकंड की पब्लिश केव्हा करते म्हटलं आपण, जेव्हा त्यांची स्किल टेस्टची डेट फिक्स आहे. तर आपली सेकंड की केव्हा येणार आहे म्हटलं आपण, फेब्रुवारीमध्ये. आज सेकंड की येणार फेब्रुवारीमध्ये, कट ऑफ लागेल 10-15 दिवसानंतर, म्हणजे मार्चच्या जवळपास. आणि नंतर तुमची स्किल टेस्ट चालू होईल मार्चच्या मध्यामध्ये आणि एप्रिलमध्ये. लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक काउंट सांगत आहे, वाऱ्यात हवेवर बोलणे, हेवा येईल, हे येईल, तसं येईल, हे स्ट्रक्चर समजून घ्या सर्वात पहिले. आता कसं आहे की ते बाकीचं हे काहीतरी मला व्ह्यू वाढवायचे आहे, तर लोकांना भेवाळा. मी तर आता काल 1-2 दिवसातून बघत आहे, काही जण विद्यार्थ्याला भेवाडत आहे. म्हणजे ते नाही का आपण डॉक्टर कसे भेवाडतात, पोलीस कसे, म्हणजे सगळे काही कसं भेवाळल्यानंतर कामं होतात, तर भेवाळल्यानंतर बघतील तरी बाबा आम्हाला, ठीक आहे बाबा, अरे असं काहीतरी आहे, एवढं भयंकर आम्ही सांगत आहे कट ऑफ, असं नको आहे. ज्या गोष्टी खरं आहे त्या गोष्टी खरं आहे. तर बघा फर्स्ट की नंतर 45 ते 60 दिवस हा प्रॉपर, तुम्ही बघाल, तुम्ही मागच्या वर्षी सर्व बघा, कोणी म्हणते पुढच्या हप्त्यात येणार आहे,
जाणून बुजून व्हिडिओ बनवायचे. आता कंटेंट नाही आहे, काही नाही, चालले व्हिडिओ बनवण्यासाठी काहीतरी. हां, पुढच्या हप्त्यात येणार आहे, झाले, अरे बापरे. आणि पहा, तुमची चुकी आहे का नाही, तुम्ही काय स्टुडंट, तुम्ही काय वाटतं की होऊ शकतं बाबा, सर आहे त्यांना माहीत असेल. 50 ते 60 दिवसामध्ये काय म्हटलं आपण, सेकंड की पब्लिश होईल, फिक्स आहे. सेकंड की नंतर, सेकंड की तेव्हाच पब्लिश केली जाते जेव्हा त्यांची स्किल टेस्टची डेट फिक्स आहे, म्हणजे डेट पण तेव्हा सांगणार आहे. ठीक आहे, लवकरच. रिझल्ट केव्हा लागते मग, सेकंड की फिफ्थमध्ये आल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर रिझल्ट लागेल तुमचा, म्हणजे फायनल जो रिझल्ट, फायनल म्हणजे तो मेरिट लिस्टवाला नाही का, कसं काय तुमचा कट ऑफ वगैरे जाईल का. मग कट ऑफ लागेल स्किल टेस्ट संदर्भातला, स्किल टेस्टचा कट ऑफ लागेल. कट ऑफ मी सांगितलं आहे, पण जेव्हा तुमची मागणी सुद्धा पुन्हा एकदा बनवून गेली. ठीक आहे, कारण की काही लोकांनी कन्फ्यूज केलाय, मी असं ऐकलंय म्हणजे 180 वाल्यांनी पण अभ्यास सोडून दिलाय. एवढं कसं काय विश्वास ठेवता तुम्ही, मला समजत नाही. तुम्ही लोक एवढं कसं काय कोणावर विश्वास ठेवता. 180 190 वाल्यांनी अभ्यास सोडून दिलाय म्हणते, टायपिंग सोडून दिलेली आहे म्हणते, कोणतरी सांगितलं त्यांना. तर एवढं नाही थोडंसं आपलं लावलं पाहिजे दिमाग वगैरे. ठीक आहे, तर असं आपलं राहील. तर बघा, या सर्व याच्यामध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या. सर्वात पहिले आपण काय बघत आहे की हा जो ऑप्टिंग आउटचा जो खेळ आहे, ठीक आहे, हा जो ऑप्टिंग आउटचा जो खेळ आहे, की ज्या पद्धतीने मला असं वाटतं की ऑप्टिंग आउट खूप मोठा प्लेअर बनणार आहे याच्यामध्ये, किंग मेकर आहे. तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये जसं की ऑप्टिंग आउट जो आहे हा किंग मेकर आहे. कसा सवाल समजलं की ऑप्टिंग आउटमुळे MPSCच्या इतिहासातली सर्वात मोठी वेटिंग लिस्ट कितीची, 3000ची वेटिंग लिस्ट लागेल, लक्षात ठेवा. 3000ची वेटिंग लिस्ट लागेल. आणि या कारणामुळे जे पण सर्व विद्यार्थी आहेत, जे पण विद्यार्थी प्राधिकरणापासून असेल किंवा सर्व गोष्टी असेल, जे पण विद्यार्थी स्किल टेस्टमध्ये क्वालिफाय झालेले आहे, सर्वांचे चान्सेस आहे. मग कट ऑफ किती पण लागू, त्यासाठी स्किल टेस्टचा कट ऑफ इम्पॉर्टंट आहे. आता स्किल टेस्टचा कट ऑफ का बरं इम्पॉर्टंट आहे सर, स्किल टेस्टचा कट ऑफ का बरं इम्पॉर्टंट आहे. आता कसं आहे पाहिलं, लक्षात ठेवा, जे मी स्किल टेस्ट म्हणतो विद्यार्थ्यांना, स्किल टेस्ट म्हणजे असं नाही की मला बोलायचं आहे, काय करायचं आहे, तर तुम्हाला टायपिंग करायची आहे यार. आता काही लोक म्हणत आहे की 200 आहे, 210 आहे, है ना, 210 आहे, ओपनचा असेल किंवा जे पण, मला माहीत नाही, मी नावं घेत नाही. आणि तुम्हाला माझी भाषा एवढी राहते, नाव घ्यायचं नाही पण सर्व त्यांच्याबद्दल बोलायचं. हे ओपन त्याने सांगितलं आहे. ठीक आहे, आता जो ओपनमध्ये 190 वाला आहे, त्या पठ्ठ्याचा मला फोन आला सकाळी, मला त्यांनी मॅसेज पण केला वाटतं त्या कमेंट याच्यावर की जर तुम्ही स्किल टेस्टचा वेळा बनवा, आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे किंवा होत आहे, आज मला माहीत आहे काय आहे, तर तुम्ही 190, माझा स्कोर 190 आहे, तरी मी विचार करत आहे करू की नाही. बघा, स्किल टेस्ट कट ऑफ इम्पॉर्टंट का बरं आहे विद्यार्थी तुम्हाला, की जर समजा तुम्हाला स्किल टेस्टचा कट ऑफ अंदाजे समजला तर आपण नाही का अभ्यास करू शकतो, है ना. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा, पहा, अभ्यास आणि प्रॅक्टिस तुम्हाला दोन्ही गोष्टी करायच्या आहे. सर माझा अभ्यास कसा करू शकतो, राज्यसेवेचा पुढच्या आणि कंबाईनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण की जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जे क्वालिफाय होऊ शकता, बघा इथं क्वेश्चन मार्क आहे, होते की नाही क्वेश्चन मार्क आहे, पण एक रेंज आहे बघा, एक सेफ झोन असते. मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी की स्किल टेस्ट कोणी कोणी करायची आणि कट ऑफ टाकून ठेवलेला आहे, सेफ झोन आणि डाऊटफुल झोन. तर आता एक काम करतो मी, हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच एक व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी की स्किल टेस्टसाठी कोण इलिजिबल आहे, कोणत्या कास्टसाठी असेल, कोणतं कास्ट असेल. मला वाटतं तो सोपं जाईल. म्हणजे जर समजा आपण त्या गोष्टी केल्या तर मॅक्झिमम विद्यार्थ्याला थोडंसं क्लिअर तर होईल. आणि बघा एक लक्षात ठेवा, हा जो कट ऑफ मी जो सांगेल ना, हा तुम्हाला मी सांगतो 90% जवळपास सारखा असेल. मी 100% म्हणतो पण नाही, कधी कधी नाही का, जर एकदम माझा खाली गेला तर तुम्ही माझ्या बोंबलाल. ठीक आहे, कारण कसं एक्सपेक्टेशनच्या बाहेर आहे. या बघा स्किल टेस्टचा कट ऑफ जास्तच राहील का बरं, कारण की मॅक्झिमम टॉपर लोक तिथे येणार आहे ना, ज्यांचे स्कोर चांगले तिथे येणार आहे. आज तलाठीवाल्याने जे स्कोर विचारले, हे जे 3,500 स्कोर विचारले, हे सब 200 180 असे स्कोर सर्वांचे आहे. पण ते पण याच्यामध्ये येईल ना 7,000 फायनल याच्यामध्ये. ऑप्टिंग ते नंतर करतील ना, आधी ऑप्टिंग करणार नाहीये. ऑप्टिंग कधी होते लक्षात ठेवा, ऑप्टिंग होते फायनल रिझल्ट नंतर. आपण स्किल टेस्ट पहिले होणार आहे. या कारणामुळे एक फरक होणार आहे. मला असं वाटतं की आयोगाने आधी दिलं पाहिजे, आयोग आधी देणार नाही म्हणा, पण ते नंतरची गोष्ट आहे. तर 90% जो कट ऑफ थोडाफार ॲक्युरेट राहील तुम्हाला मी जो सांगितलेला आहे. तर तसं आपण बघून घेऊ. जनरली जे रेंज आहे लक्षात ठेवा, ओपनची जे रेंज आहे, ओपनची हे लक्षात ठेवा, ओपनची रेंज. आता मी सेफ झोन वगैरे सांगत नाही, मग डायरेक्ट कट ऑफ सांगतो का राहील. ज्यांचा स्कोर 160
ते 180 आहे ना, 160 165 वाल्यांनी सुद्धा ओपनवाल्यांनी नाही का चालू ठेवा आपलं स्किल टेस्ट, हे लक्षात ठेवायचं. 180 तर सेफच आहे, याच्यावर तर सेफच आहे, 180च्या वर सेफच आहे पूर्ण. पण 160 170 वाले जे आहे ना, त्यांनी सुद्धा नाही का स्किल टेस्ट चालू ठेवा. स्किल टेस्टचा वेगळा फंड आहे. अशा खूप वेळा झाल्या, याच्या आधी पण खूप वेळा झालेला आहे. मग आता आपण काय करतो, मागच्या गोष्टी बघत आहोत कसं होते काय, तसं त्याच्या भानगडीत नको पडा. मला त्याच्या भानगडीत नको पडा. डायरेक्ट आपलं काम आहे की जे स्किल टेस्ट आहे त्याच्या मागे लागून जा. ज्यांचा स्कोअर आता बघा, इथून मी बाकीचं कट ऑफ तुम्हाला नंतर सांगेल कट ऑफच्या याच्यामध्ये पूर्णपणे. सध्या माझं एकच सांगणं होतं की आपला जो व्हिडिओ सध्या होता हा याच्यावर आहे की कशा पद्धतीने ऑप्टिंग आउट किंग मेकर बनेल. अजून सुद्धा कोणीच व्यक्ती या ऑप्टिंग आउटवर बोलत नाही आहे. पण ऑप्टिंग आउट तुम्ही बघा, सध्या मी मला वाटतं 2 व्हिडिओ बनवून ठेवले याच्यावर ऑप्टिंग आउट काय इफेक्ट करणार आहे. आणि बघा हळूहळू आता माझे व्हिडिओ बघून बघा किंवा काही करा, विद्यार्थ्यांना आतापासून सांगा की कट ऑफ खाली कसा आहे ते फायनल कट ऑफ, हा ऑप्टिंग आउट खूप जास्त मॅटर करते विद्यार्थ्यांना. आणि लवकरच लोक बनवतील याच्यावर सर्वजण व्हिडिओ वगैरे. आणि 100% किंग मेकर आहे. बाकी एक्झाममध्ये तेवढा नाही आहे, त्यामध्ये पण जे वेटिंगवर होतात ठीक आहे. माझे क्लासचे काही विद्यार्थी जे राज्यसभेमध्ये वेटिंगमधून डायरेक्ट नायब तहसीलदार बनलेले आहे किंवा काही याच्यामध्ये चांगल्या याच्यामध्ये गेलेले आहे, ठीक आहे. तर याच्यामुळे असं आहे की जो किंग मेकर जो आहे ऑप्टिंग आउट, यामुळे सर्वात मोठी काय म्हटलं आपण वेटिंग लिस्ट लागणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तुमचे अजून काही प्रॉब्लेम असतील ग्रुपशी संदर्भातले क्लर्क संदर्भातले तुम्हाला विचारा, कमेंटमध्ये कमेंट करा की माझा नंबर सर्वांकडे आहेच, तुम्ही याच्यावर मेसेज करा. तुम्हाला काही इश्यू असेल तर मला सांगा, त्या संदर्भात सोल्युशन देता येईल. मला वाटते पर्सेंटेजचं सर्व समजलं असेल, मला मुलांनी मेसेज केला म्हणून तो बनवला. अदरवाईज मी जनरली ऑनलाईन जास्त हे अपरेन्स ठेवत नाही, माझा फक्त ऑफलाईन असल्यामुळे. पण तुमचे काही इश्यू असतील ते माझ्या जिन्युइनली जे पण आहे, ठीक आहे, जेन्युइनली जे पण मला चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. आणि काही खुशखबरी सुद्धा तुमच्यासाठी आहे ग्रुप सीवाल्यासाठी, तर त्या गोष्टी पण मी नंतर सांगेलच तुम्हाला लवकरात लवकर काय आहे तर. ठीक आहे. तर क्लिअर सर्वांना, ते थांबून देऊ याच्यामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचे काही कमेंट्स असेल ते कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमचे काही इश्यू असेल ते सांगा, ते मी सॉल्व्ह करायला प्रयत्न करेल व्हिडिओ मार्फत. ठीक आहे. बाय बाय.